कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अनधिकृत सावकारकीचे रॅकेट उघड करून सदर गुन्ह्यातील आरोपीपैकी 3 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादेवी कलम 365, 327, 346, 347, 348, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन 2014 चे कलम 39, 45, 46 मधील या बाबतीत सविस्तर वृत्त असे की शुक्लेश्वर उत्तम बुजाडे वय 50 वर्ष राहणार अप्पेगाव तालुका कोपरगाव यांनी फिर्याद दिली होती की व्याजाने घेतलेली रक्कम परत करून देखील अजून पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांच्या नावावरील जमीन बळजबरीने आरोपीच्या नावावर करण्यासाठी संगनमत करून निळ्या रंगाची इर्टिका गाडीत किडनॅप करून मारहाण करून यातील प्रमुख आरोपी नामे हर्षल दत्तात्रय गवारे यांच्या सांगण्यावरून डांबून ठेवले होते। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपी शरद आनंदराव गायकवाड वय 50 वर्ष प्रतीक उर्फ खंडू शरद गायकवाड वय 19 वर्ष राहणार शिरसगाव तालुका कोपरगाव यांना दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने व सदर गुन्ह्यातील अनोळखी 2 आरोपी शैलेश वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांची नावे सांगून सदर गुन्ह्यात वापरलेली इर्टिका गाडी ही चेतन मोरे यांची त्याला ही इर्टिका गाडीसह अटक करण्यात आली आहे। तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या या 2 मोटारसायकल देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। तसेच गुन्ह्यात सावकारी संदर्भातील पुरावे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत। तसेच इतर आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे, दत्तू आनंदराव गायकवाड, सुनील भुजबळ, नारायण जाधव व इतर एक अनोळखी आरोपी याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत। सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, लांडे, वाघ, कोतकर, घनवट, राजू शेख, सानप, आरवडे यांच्या पथकाने केली आहे। 27/12/2023 रोजी शुक्लेश्वर बुजाडे नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला, म्हणजे आपेगावचे राहणार आहेत। त्यांच्याकडे असलेली शेती त्यांनी काही कारणास्तव लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन त्यांना ती कमी पैशामध्ये लोकांनी त्यांच्या नावावर करून घेतली। नावावर करून घेऊन देखील ते लोक पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते, कारण की पैसे 3 लाख रुपये असताना 5 लाख रुपये त्यांना दिले गेले आहेत। तरी देखील ते पैसे आणि त्यांच्या ठरल्याप्रमाणे हे पैसे परत झाल्यानंतर जमीन परत नावावर करून द्यायची अशा प्रकारचा तो व्यवहार नारायण जाधव, हर्षल गवारे या लोकांनी करून घेतला होता शुक्लेश्वर बुजाडे यांच्याकडनं। शुक्लेश्वर बुजाडेकडनं हे पैसे त्यांनी घेतल्यानंतर पुन्हा पैसे मागतायत याच्यातनं पुन्हा शुक्लेश्वर बुजाडे दुसऱ्या माणसांकडनं अजून व्याजाने पैसे घेऊन ह्या लोकांना देण्यासाठी प्रयत्न केले असता त्यामध्ये सुनील भुजबळ या लोकांकडनं आणि शरद गायकवाड या लोकांनी देखील त्याच्यामध्ये पैसे दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मग ते पैसे व्याजापोटी शुक्लेश्वर बुजाडेंनी लोक सगळ्यांना परत केलेले आहेत, परंतु जे मुद्दल त्यांनी पैसे घेतले त्याच्यापेक्षा जास्त पैसे परत गेल्यामुळे शुक्लेश्वर बुजाडे या बाकीच्या गोष्टीला नकार देत असल्यामुळे दिनांक 9 तारखेला सुनील भुजबळ, शरद गायकवाड, दत्तू गायकवाड ह्या लोकांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्लेश्वर बुजाडे यांचं अपहरण करून नेलं होतं आणि अपहरण करून नेऊन त्यांना डांबून ठेवलं एका ठिकाणी। परंतु नंतर सांगितलं की तू जर असं नाही केलं तर आम्ही तुला परत हे करू म्हणून परत सोडून दिलं आणि परत त्यांना वैजापूर येथे बोलावलं नारायण जाधव याच्या माध्यमातून आणि तिथून परत दुसऱ्या दिवशी त्याचं अपहरण करून नेलं 10 तारखेला। 10 तारखेला अपहरण करून त्याला डांबून ठेवलं वेगवेगळ्या ठिकाणी आणि शेवटी त्याच्याकडनं जमीन त्याच्या ताब्यात जी ती करून घेण्याकरता त्यांनी त्यांनी कोपरगाव तहसील या ठिकाणी संपर्क करून सेतू कार्यालयात आणण्याचा प्रयत्न केला असता ही सगळी प्रक्रिया चालू असताना 2 दिवसापासून तो घरी नसल्याबाबत त्याचे जे नातेवाईक आहेत त्या लोकांनी पोलीस स्टेशनला अवगत केलं होतं की याचं एक प्रकारे मिसिंग झाली आहे। तर मिसिंग झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला। शोध घेत असताना आरोपी त्यांना समजलं की पोलिसांनी याच्या संदर्भात केस दाखल केली तर त्यांनी त्याला सोडून दिला। सोडून दिल्यानंतर त्या व्यक्तीला घरी सोडून दिल्यानंतर तो व्यक्ती पोलीस स्टेशनला न आता परस्पर इकडे तिकडे भीतीपोटी गेला। माननीय पोलीस अधीक्षक यांना जाऊन भेटला आणि त्यांनी देखील पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यावर सांगितलं, म्हणून त्या पोलीस स्टेशनला इकडे न येता परत घाबरून दुसरीकडे चालला गेला आणि 2-4 दिवस तो कुठेतरी आश्रमात मठात राहिला आणि त्याची मानसिक स्थिती खराब नसल्यामुळे तो उशिरापर्यंत इथं पोहोचला आणि 27 तारखेला आल्यानंतर त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये ज्या आरोपितांनी शुक्लेश्वर बुजाडे यांच्याकडनं जी जमीन घेतलेली होती, पैसे घेतले आणि ते ज्या व्याजाने जास्त घेतले या सर्व पैशांचं त्याच्याकडनं देणं शक्य होत नाही। या अनुषंगाने हर्षल गवारे यांनी त्यांच्याकडनं शेती मागील वर्षीच त्याच्या ताब्यात करून घेतलेली आहे की ज्याची किंमत मूळ त्यांच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी ती शेती परत करणं अपेक्षित होतं, पण ती परत न करता त्यांनी कायम ठेवली याचाच देखील शुक्लेश्वर बुजाडे यांनी या फिर्यादमध्ये उल्लेख केलेला आहे। आणि अनुषंगाने यांचं अपहरण झाल्यामुळे अपहरण ज्या लोकांनी करून नेलो त्या लोकांना आम्ही आतापर्यंत अटक केलं आहे। शरद गायकवाड, दत्तू गायकवाड ज्या वाहनामधून त्याला चोरून नेलं होतं, ज्या वाहनामधून
ते ज्या वाहनामधून चोरून नेलं होतं, अपहरण करून नेलं होतं, ते वाहन देखील जप्त करण्यात आलेलं आहे. तो वाहन देखील जप्त करून घेण्यात आलेला आहे. नमूद आरोपितांनी ज्या ठिकाणी जी इर्टिगा गाडी वापरली होती, 10 लाख रुपयाची इर्टिगा जप्त केलेली आहे. ज्या 2 मोटरसायकलवर त्याला वेळोवेळी उचलून नेलो त्या गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. यातील जे साथीदार त्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत, परंतु ते त्यांचं ठाव ठिकाणा असून देखील ते जागेवर मिळत नाही. त्यांचा पोलीस शोध घेत आहे आणि या संदर्भात जे काही त्यांनी सावकारी ॲक्टप्रमाणे पुढची जी कारवाई आहे ती पोलीस करीत आहेत. सहाय्यक निबंधक जे असतील त्यांच्याकडनं संबंधित व्यक्तींच्या व्याजासंदर्भातले सावकारी ॲक्टचे जे काही कागदपत्र आहेत त्या देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि त्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. नमूद गुन्ह्यामधील आरोपितांनी जे त्यांना अटक केला, आतापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडनं जो सगळं जो वापरलेला गुन्ह्यामध्ये वापरलेला जो काही वाहनं ती जप्त करण्यात आलेली आहेत. यातील जो फिर्यादी होता, फिर्यादी सुटका करून वैद्यकीय तपासणी करून त्याच्या सुरक्षित ठिकाणी त्यांना घरी पाठवले नातेवाईकामार्फत. 3 आरोपी अटक केला, किती बाकी आहे? जवळपास याच्यामध्ये अजून 3 ते 4 आरोपी अजून अपेक्षित आहे की जे अटक करणे बाकी आहेत. त्यांचा शोध घेतला तर घरी मिळून आलं नाही. सावकारी ॲक्टप्रमाणे आज रोजी यामध्ये गोष्टी निष्पन्न झाल्या. त्याच्यानुसार आम्ही सावकारी ॲक्टचं कलम त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.